नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला आहे 42वा. तुका विश्वभरोनी उरला लोका. श्री तुकारामच्या साधकावस्थेतील अभंगाचा आस्वाद घेताना आपल्याला तुकाराम आपल्या अगदी जवळचे म्हणजे आपल्यासारखेच वाटतात. कारण त्यांनी वर्णिलेले मनाचं चांचल्य, विकारवशता आपल्या चांगलेच परिचयाचे असतात. आपल्या अनावर इंद्रियांबद्दल तुकोबा म्हणतात, आम्ही जर स्वतःला सांभाळू शकलो असतो तर तुम्हाला सावरणारा असं मोठेपणाचं बिरूद कसं काय प्राप्त झालं असतं. माझी मज जाती आवरली देवा, नवता या गोवा इंद्रियांचा. तुका म्हणे आप आपुली जतन, कैचे थोरपण मग तुम्हा. 1748 हा अभंग आहे. देवा, माझी इंद्रिय मला जर आवरता आली असती तर मी कुठल्या मोहात फसलोच नसतो आणि तुझ्याजवळ असा असहाय्य होऊन आलो देखील नसतो. आणि मग तुला आम्हाला सांभाळण्याचं मोठेपण तरी कसं मिळालं असतं. साक्षात देवाशी असा युक्तिवाद करणारे तुकोबा आपल्याला एकदम पटतात. पण हेच तुकोबा जेव्हा म्हणतात, वोळविला देह आपुलेनी हाते, वोळविला देह आपुलेनी हाते, हुताशली भूते ब्रह्माग्निसी. 1858व्या अभंगात ते म्हणत आहेत, मी माझा देह आपल्याच आत्मानात्म विवेकाच्या हाताने ब्रह्मरूप स्मशानात पोचवला आहे. माझा पंचभूतात्मक देह परब्रह्मबोधाच्या अग्नीने जाळला. तेव्हा असं म्हणणारे तुकोबा मुळात केवढ्या आध्यात्मिक उंचीवरचे आहेत हे पाहूनच आपण थक्क होऊन जातो. अशी जमिनीपासून आकाशापर्यंतची पारमार्थिक झेप तुकारामांनी कशी घेतली असेल. त्यांच्या चरित्राचं अवलोकन करताना वाटतं एखादा सर्वसामान्य माणूस वेडा होऊन जाईल किंवा आत्मघाताला प्रवृत्त होईल. इतकी भयानक संकटांची मालिका तुकारामांच्या जीवनात आलेली आहे. चांगला चालू असलेला वाण्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. दुष्काळ इतका भयानक की पोटचा लाडका पोर आणि बायको अन्न अन्न म्हणत समोर तडफडून मरत आहेत, पण त्यांना अन्न काही देता आलं नाही आहे. अशा परिस्थितीत पूर्वसुकृताने तितिक्षेचं महान वरदान घेऊन तुकोबा संत श्रेष्ठत्वाच्या पदवीला पोचले. त्यासाठी पारमार्थिक साधनेची खडतर तपश्चर्या त्यांनी केली आहे. लौकिकातले विरोधकांचे सर्व अडथळे त्यांना आलेले आहेत. एकदा एका बाईनी उकळतं पाणी त्यांच्या अंगावर फेकलं आहे, तेव्हाची शारीरिक वेदना, मंबाजींसारख्यांनी वेळोवेळी मानहानी करून दिलेला मानसिक ताप, अभंगाच्या वया इंद्रायणीत बुडवल्या गेल्या त्यावेळची तीव्र भावनिक तळमळ, या सगळ्या प्रसंगात विठोबांवरील दृढ श्रद्धेने तुकाराम अविचल राहिले. पण आपण देवाला सर्वस्व वाहूनही देव अजून आपल्याला का भेटत नाही आहे या विचाराने मात्र तुकोबांनी कमालीचं आर्त सोसलेलं आहे. देवाला हृदयापासून साथ घातली आहे. धाव धाव गरुडध्वजा, आम्हा अनाथांच्या काजा, बहु झालो कासा वीस, म्हणून पाहे तुझी वास. तुका म्हणे चाली नको चालू धाव घाली. 1693 हा अभंग आहे. अभंगाचा अर्थ असा आहे, हे गरुडाचे वाहन असणाऱ्या विष्णू, आम्हा अनाथ असहाय्यांच्या कामासाठी धावत धावत ये. मी खूप कासावीस झालो आहे रे, म्हणून तुझी वाट पाहतोय. देवा, आपल्या नेहमीच्या चालीने न चालता आपल्यासाठी धावत ये. असा त्यांनी देवाजवळ लेकराच्या नात्याने हट्ट धरला आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःच्याही सर्वांगाला हरिस्मरणात रमून जावं असं साकडंही घातलं. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. 372 हा अभंग आहे. अभंगाचा अर्थ ऐकूयात. हे माझ्या वाचे, विठोबाचं गोड नाम घे ग. डोळ्यांनो, विठोबाच्या सुंदर मुखाचं शनसूक घ्या रे. माझ्या कानांनो, माझ्या विठोबाचं गुणगानच तुम्ही ऐका. तुकाराम म्हणतायत, माझ्या जीवा, या केशवाला, त्याच्याबद्दलच्या ध्यासाला कधीही सोडू नकोस. अशा दृढ निश्चयामुळेच तुकाराम विठ्ठलमय होऊ शकलेत. ही विठ्ठलमयता कधी भंग पाहू नये, देवाचा कधी विसर पडू नये, म्हणून देवानेच आपणास सदैव संत संग द्यावा असं तुकाराम देवाजवळ प्रार्थना करतायत. संत मार्गी चालती
त्यांची लागो मजमाती, तुका म्हणे संतान पायी जीव ठेविला निश्चयी. 2233 हा अभंग आहे. संत ज्या मार्गावरून चालतील तिथली माती मला लागावी. तुकाराम म्हणतात, या संतांच्या पायापाशी मी माझा जीव निर्धाराने गहाण ठेवलेला आहे. अभ्यासामुळेच अशक्य ते शक्य होतं हे पक्क जाणून तुकोबांनी डोंगरावरील एकांतात जाऊन आध्यात्मिक ग्रंथांचा कसून अभ्यास केलेला आहे. त्यांनी स्वतः अखंड हरिनाम चिंतनात मग्न राहून कीर्तनाच्या माध्यमाने सारं आसमंत हरिमय करून टाकलंय. अशा रीतीने प्रत्येक क्षण त्यांनी सार्थकी लावून लौकिकातल्या तुकारामांनी अलौकिकात झेप घेतलेली आहे. अत्यंत खडतर तपश्चर्या करून तुकाराम परमार्थाच्या अशा मुक्कामी पोचले की मागे वळून पाहता ही तपश्चर्येची वाटचाल नव्हतीच असा त्यांना प्रत्यय आला. आपलं ब्रह्मपद मूळचंच आहे, जे आपलंच आहे ते काय मिळवणार, फक्त जे आहे त्याची अनुभूती आली. आणि म्हणूनच तुकाराम म्हणतायत, आम्ही आई ते जेवणार न लगे सोसावे डोंगर, सुखाचा व्यवहार तेनेच वाढेल, ठेवा जोडला मिरासी ठाव झाला पायापाशी, नवे आणि कासी रीघ तेथे यावया. तर 106 हा अभंग आहे. आम्ही सिद्ध असलेले स्वस्वरूपाच्या अनुभूतीचं जेवण ऐकतं जेवणार, त्यासाठी आम्हाला कामाचे डोंगर उपसावे लागणारच नाहीत. म्हणजेच स्वस्वरूपस्थ होण्यासाठी कुठे यावं जावं लागणारच नाही. देवाच्या पायापाशी जो आम्हाला ठाव मिळालेला आहे तो आमचा परंपरागतच ठेवा आहे. या ठिकाणी येण्यासाठी कुणाच्या मध्यस्थीची आम्हाला गरजच नाही आहे. भगवंतांच्या अपरोक्षानुभूतीने आत्मस्वरूपाचं अचूक वर्णन तुकाराम करतात. प्रवृत्ती निवृत्ती विरहित असं हे शुद्ध स्वरूप आहे असं ते म्हणतात. प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग उतरले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी कडशीले वोजा, आत्मसिद्धी काजा लागून या, ब्रह्मा ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, घेतला रोचक प्रतीती मुखे, स्वानुभवे अंगी झाला समरस, साधनी निजध्यास ग्रासो ग्रासी. 3257 हा अभंग आहे. प्रवृत्ती निवृत्ती या कल्पना नाहीशा झाल्यावर शुद्ध निर्धर्म आत्मस्वरूपाचं रसायन शिल्लक राहतं. आत्मानुभूतीसाठी ज्ञानाग्नी लावून या स्वरूपाचा अभ्यास व्यवस्थित सिद्ध केला आहे. मग ब्रह्मरसाचं रुचकर भोजन ते मीच आहे या प्रतीतीच्या मुखाने घेतलं. निजध्यासाची साधना करून प्रत्येक घासाला जीव आणि परमात्मा यांच्या समरसतेचा स्वानुभव घेतला. ब्रह्मानुभव आला तरी आता भगवंतांपासून शरीराचं वेगळेपणही तुकारामांना नको होतं. म्हणून शरीरासकट परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी तुकाराम निघालेत. त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला राम 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 असं करीत त्यांचा निरोप घेतला. म्हणजेच प्रत्येकाशी आत्मत्वाचं नातं जोडीत तुकोबा विश्वंभराकडे निघालेत. ज्यावेळी सर्व जनांमधले ब्रह्मत्व प्रत्यक्ष अनुभवास येतं त्याचवेळी खऱ्या अर्थाने साक्षात्कार होतो याची तुकोबांना पक्की जाणीव होती. तसा साक्षात्कार त्यांना झाला. सूर्याची किरणं जशी प्रत्येक जीवमात्रांवर पडतात तशी प्रत्येकातून तुकोबांना ब्रह्मानुभूती येऊ लागली. विश्वी विश्वंभर बोले वेदांतीचे सार, जनी जनार्दन संत बोलती वचन, सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. 2877 हा अभंग आहे. साऱ्या विश्वात विश्वंभर परमात्माच भरलेला आहे हे आपलं सार वेदांत म्हणतात. सर्व जनांमध्ये जनार्दन सामावलेला आहे असं संत वचनही आहे. तुकाराम म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्य जगास प्रकाशित करतो पण त्याची किरणं जगत व्यवहारात लिप्त होत नाहीत, त्याचप्रमाणे सर्व विश्व व्यापूनही भगवंत त्यापासून अलिप्तच आहे. ज्याप्रमाणे अंधुक प्रकाशात जमिनीवर पडलेली दोरी काही वेळा सर्पासारखी वाजते, त्याचप्रमाणे अज्ञान अंधकारात परब्रह्माच्या ठिकाणी जगताचा आभास होतो. हे ओळखून तुकोबा जगद्भासरूपी वृक्षाचं मूळ असलेल्या परमात्म स्वरूपाशी लीन झालेत. तेव्हा अनन्य भक्ती योगाने जागृत झालेल्या तुकोबांच्या प्राणशक्तीने त्यांच्या पार्थिवतेला पूर्णतया गिळून टाकलेलं आहे. 5 भौतिक देहाच्या प्रत्येक तत्वाचा महाभूताचा लय करीत करीत तुकोबा आकाशासारखे अनंत झाले. आकाशाच्याही पलीकडे असलेल्या चिदाकाशाशी संलग्न झालेत.
परमात्म्याच्या तुलनेस उतरलेत. रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर, दृश्य धूमाकार लाणी केलो सर्व स्वासी धणी. तुकी तुकला तुका विश्वभरोनी उरला लोका. 3596 हा अभंग आहे. दोरीवर जसा सर्पाचा भास होतो तसा आत्मस्वरूपावर जगताचा भास होत आहे. दृश्यरूपी वृक्षाचं मूळ असलेल्या परब्रह्माशी तादात्म्य पावल्यामुळे मी सर्वस्वी तृप्त झालेलो आहे. मग तुकाराम म्हणतात, मी साक्षात परमात्म्याच्या तुलनेस आल्यामुळे म्हणजे मी तोच झाल्यामुळे सर्व विश्वाच्या अंतर्बाह्य भरून गेलो आणि तरीही लोककल्याणास्तव तुकाराम नामानेच उरलेलो आहे. असं लोककल्याणाचं कार्य करता करता तुकाराम सर्वांमधल्या आत्मस्वरूपात सामावून गेले आणि अखेर कीर्तन करता करताच दिसेनासे झाले.